एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. कला जर निर्माण झाली तुमच्यामध्ये तर ती आपण जोपासली पाहिजे. नमस्कार, मी अंकिता. लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर तुषार अंबाडकर सर आहे, ज्यांनी नॅशनल जिओग्राफी फोटोग्राफी कंटेस्ट 2026 जिंकलेला आहे. म्हणजे ते आपल्या अमरावतीचेच आहे आणि हे आपल्या अमरावतीसाठी गौरवाची गोष्ट आहे की आपल्या अमरावतीमधून एक जे डॉक्टर आहेत आणि त्यांचा छंद फोटोग्राफी आहे, त्यांनी ते नॅशनल लेवलची इंटरनॅशनल लेवलची फोटोग्राफी कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. तर आज आपण त्यांच्यासोबतच बोलणार आहोत. तर चला बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर तुषार अंबाडकर. मी ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी कन्सल्टंट आहे. मागच्या 2010 म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी. आणि सोबत मी त्याच दरम्यान वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुरुवात केली आणि ती 2011ला मी यामध्ये आलो. आणि माझी सुरुवात अगदी छोट्याशा कॅमेऱ्यापासून. माझे एक जे मित्र आहेत, जवळचे जिवलग मित्र, डॉक्टर प्राजक राऊळ, जे परतवाड्याला आणि अंजनगावला प्रॅक्टिस करतात, आम्ही मिळून जंगलात जाण्याची आम्ही सुरुवात केली. जंगलात जात गेलो, पक्ष्यांची जास्त माहिती घेत गेलो. मला पक्ष्यांची सुरुवातीला काही एक माहीत नव्हती. काही मोठे मोठे उपकरणं, मोठे साधनं, त्यानंतर कॅमेरे महागडे हे माझ्याकडे नव्हते. पण माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला जर फोटोग्राफी सुरू करायची असेल तर बेसिक स्ट्रॉंग केले पाहिजे. आणि मग मी ऑलरेडी एक साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला असल्याकारणाने मेहनत करायची इच्छा होतीच माझी. आणि मी पेशन्सली त्या छोट्याशा पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याने माझी फोटोग्राफीला सुरुवात केली. तर जे काही मला सोशल मीडियावरून शिकायला मिळालं, मित्रांकडून, इतर चांगले चांगले फोटोग्राफर्स जगप्रसिद्ध, त्यांचे फोटो मी पाहत गेलो. सकाळी उठून माझा दिवस सुरू व्हायचा, कारण सोबत मी प्रॅक्टिसिंग असल्याकारणाने बराच तास माझे प्रॅक्टिसमध्ये द्यावं लागतात. आणि सकाळी 4-5ला माझा दिवस सुरू व्हायचा. त्यानंतर फील्डवर जाणे, सनराईजच्या आधी तिथे पोहोचणे आणि बर्ड ऑब्झर्व करणे, बर्ड बिहेवियर स्टडी करणे. त्यानंतर मी हळूहळू वेळ काढून वर्षातून 2 वर्षातून अमरावतीच्या बाहेर वेगवेगळ्या स्टेट्स, MP, राजस्थान, ओडिसा, कोलकाता, मेळघाट टायगर रिझर्व, इतर वेटलँड्स भारतामधले, अशा ठिकाणी जायला सुरुवात केली. सोबत सफारी पण करतोय. आणि आज या प्रवासाला किमान 15 वर्ष झाले आणि 15 वर्षानंतर आज एक समाधान लाभलं आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही म्हणजे 15 वर्ष अगोदर पासून फोटोग्राफी याच्यात आले, तर म्हणजे तुमचा एकदम छंद कसा काय या क्षेत्रात निर्माण झाला, किंवा तुमचे जे मित्र होते ते फोटोग्राफर होते का? ते पण डॉक्टरच होते, ते फोटोग्राफर नव्हते. आणि ते खूप चांगले आर्टिस्ट आहे. आणि आर्टिस्ट व्यक्तीला काही प्रोफेशन नसतं, ते कुठल्याही प्रोफेशनमधून कला जर निर्माण झाली तुमच्यामध्ये तर ती आपण जोपासली पाहिजे. आम्ही जंगलात फिरताना फोटोग्राफी म्हणजे ऑल ऑफ सडन सुरुवात करण्यात आली. असं काही पास्ट बॅकग्राऊंड आमच्या फॅमिलीमध्ये कोणाचंही नव्हतं. आणि ते करत असताना ती आवड चांगली निर्माण झाली, पेशन्स निर्माण झाले. आणि महत्त्वाचं कारण असं होतं की या माझ्या प्रॅक्टिसिंगमध्ये खूप पेशन्स लागतात, खूप पेशंटसाठी वेळ द्यावा लागतो. सुरुवातीला स्ट्रगल पण भयंकर असतो. प्रत्येक डॉक्टरांना सुरुवातीचं काळ आठवत असेल. आणि त्यामध्ये स्ट्रेस लेवल म्हणजे कॉर्टिसोल हार्मोन खूप वाढतो. तर याला मेंटेन करण्यासाठी, याला नॉर्मल ठेवण्यासाठी प्रत्येक लोक मेडिटेशन, योगा, मॉर्निंग वॉक करतात, सायकलिंग करतात, जॉगिंग करतात, स्विमिंग करतात. तर माझ्यासाठी फोटोग्राफी हा एक मेडिटेशन आहे, जो मी 15 वर्षापासून करतोय. तुम्ही आता म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही असेच जंगलात फिरता फिरता तुम्ही फोटोग्राफी स्टार्ट केली. तुम्ही तुमच्या फोनमधून किंवा लहान कॅमेऱ्यामधून फोटो टिपले. म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा जंगलात गेले होते, म्हणजे असंच फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलात फिरताना, तर तेव्हा तुम्ही फक्त ऑब्झर्व केलं होतं की जेव्हा नॉर्मल एखादा माणूस असतो जर सफारीला गेला तर तो असेच फोटो काढतो त्याच्या आवडीसाठी किंवा पोस्ट करायसाठी किंवा काय, त्यावेळेस तर सोशल मीडिया नव्हता. परंतु मग तुम्ही त्यावेळेस पहिल्यांदा जंगलात गेले की फक्त ऑब्झर्व केलं की तुम्ही फोटो पण टिपले?
नाही, मी पहिल्यांदा ऑब्झर्वच केलं. ऑब्झर्व करत गेलो. माझे मित्र मला घेऊन जायचे. आम्ही सोबत संडेला प्लॅन करायचो. आमचा दिवस सुरू व्हायचा की आम्हाला ज्या ठिकाणी मेळघाटमध्ये पोचायचं आहे ते इथून 100-150 किलोमीटर धारणीचा भाग, मेळघाटचा भाग होता. आणि आम्ही ठरवायचं की तिथे सनराईज आपण बघितला पाहिजे व्हॅलीमध्ये. तर मी जे म्हणतो की चेस द लाईट हे आमचं सुरुवातीपासून होतं. जरी ते इथून लांब असेल, बाईकनी जावं लागत असेल, स्कूटरनी जावं लागत असेल, तरी आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करायचो. तिथलं वाईल्ड लाईफ सुरू व्हायच्या आधी आम्ही तिथे व्हॅलीमध्ये असायचो आणि बर्डचं चर्पिंग असो, ॲनिमल्सचे कॉल असो, त्यांचं नॉर्मल बिहेवियर जे असतं ते सगळ्यात सुंदर टिपण्याचा जो क्षण असतो कुठल्याही वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसाठी, तो सकाळी सनराईजच्या आधी किंवा सनराईज झाल्यानंतरच असतो. आणि त्या दरम्यान ऑब्झर्वेशन वाढवले आणि नंतर मग मी त्यांच्या कॅमेऱ्यानी काही दिवस फोटोग्राफी केली. नंतर मग मी माझा स्वतःचा कॅमेरा घेतला. म्हणजे तुम्ही असेच गेले होते, जस्ट फॉर द मेडिटेशन गेले होते तुम्ही, आणि नंतर मग तुमची आवड निर्माण झाली. ओके. आता म्हणजे तुम्ही 15 वर्षापासून हे फोटोग्राफीमध्ये आहात, तर तुम्ही तुमचं जो वर्क लाईफ आहे, म्हणजे डॉक्टर आहात तुम्ही पेशाने, डॉक्टर आणि फोटोग्राफी कशी मॅनेज करत आहात? प्रॅक्टिसिंग असल्या कारणाने, डॉक्टर असल्या कारणाने मला 8 ते 10 तास मला प्रॅक्टिसमध्ये द्यावं लागतात आणि ती लोकांसाठी मी दिलेली आहे 15-16 वर्षापासून. पण माझ्या हॉबीसाठी, माझ्या पॅशनसाठी पण मला वेळ काढावा लागतो. तो दिवस असा सुरू होतो की जिथे मला पोचायचं आहे त्यानुसार किमान 4 ते 5 वाजता मी उठतो. तिथे पोचायचा जो टाईम असतो 1 ते 1.5 तास, 2 तास, त्यावरून मी माझं जर्नी स्टार्ट करतो. तिथे किमान 3-4 तास इन्व्हेस्ट केल्यावर, तिथे पेशन्सली वेट केल्यानंतर त्या दिवशीच एखादी चांगलं छायाचित्र मिळतं असं नाही. काही मोमेंट मिळवायला मला 3-3 वर्ष, 4-4 वर्ष, काही प्रत्येक मुवमेंट मिळवण्यासाठी हिवाळ्यातला सीझन वेट केला आहे. काही प्रॉपर फॉगमध्येच मिळालेले आहेत, काही पावसाळ्यात मिळतात. तर याला सीझन, वर्ष आणि खूप वेळ लागतो, खूप पेशन्स लागतो. तुम्ही म्हणजे वर्षातून मग असे किती ट्रिप्स करतात, किंवा म्हणजे तुम्ही रोजच हा कार्यक्रम तुमचा सुरू असतो? मी अमरावतीमध्ये, अमरावतीच्या आसपासचे जे पाणथळ आहेत, वेटलँड आहेत, तलाव आहेत, धरणं आहेत, जंगलं आहेत, इथे मी रेग्युलरलीच व्हिजिट करतो. आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवस. संडे तर माझा ठरलेलाच असतो लाँग टूरसाठी. आणि जर लाँग टूर असतील म्हणजे बाहेर गाव, अमरावती सोडून आउट ऑफ स्टेट, तर ते वर्षातून 3-4 तरी होत असतात, जे किमान 6-7 दिवसाचे असतात. त्या दरम्यान आम्ही फोटोग्राफीला पूर्ण वेळ देतो. आता नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा ती कॉम्पिटिशन आहे, सगळीकडे होते, पण आता इंडियाची जी नॅशनल लेवलची जी कॉम्पिटिशन होती, तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचले? म्हणजे तो प्रवास कसा होता तुमचा? ते नॅशनल जॉग्राफिक जे चॅनल आहे सगळ्यांना परिचित आहे. मी पण लहानपणापासून टी व्हीवर पाहत आहे, तुम्ही पण सगळे पाहत आहेत. तर ते माझं स्वप्न होतं. जेव्हा मी कॅमेरा पहिल्यांदा हाती घेतला तर मी पण फोटो बघायचो की नॅशनल जॉग्राफिकवर जे व्हिडिओ, फोटो यायचे की हे फोटोग्राफर असं काय काम करत असतील की आज ते इथवर पोचले आहे. तर ते एक स्वप्न मनात होतं आणि त्याचा पाठलाग मी कधी केला नाही, पण एक माझी मनापासून इच्छा होती की आपलंही वर्क नॅटजिओवर यावं. मी रेग्युलरली त्या स्वरूपाचं काम करण्याची जिद्द, जिज्ञासा, प्रिव्हिज्युअलायझेशन, पेशन्स माझ्यामध्ये हळूहळू निसर्गाने ते डेव्हलप होत गेले. आणि जेव्हा ही कॉम्पिटिशन आली तर मला इंस्टाग्रामवरून ही माहिती मिळाली की नॅशनल जॉग्राफिकची अशी कॉम्पिटिशन आहे ज्यात कॅप्चर इन मोशन एक कॅटेगरी आहे. त्यामध्ये असा क्षण पाहिजे, तो खूप हाय स्पीड असला पाहिजे, खूप कमी सेकंदाचा असतो आणि रेअर मोमेंट आहे. तर मग असा फोटो माझ्याकडे होता. तो मी त्यांना पाठवला, त्यांना तो आवडला. पहिल्यांदा तर त्यांनी मला फारसं म्हणजे सांगण्यात आलं नाही की तो फोटो, रिस्पॉन्स मिळाला नाही. काही दिवसांनी उत्तर मिळालं की तो फर्स्ट स्टेज क्वालिफाय केला त्या फोटोनी. मग अजून त्यांनी खूप किचकट हे कॉम्पिटिशन्स असतात, कारण प्रत्येक बाबीनी ते तुम्हाला सखोल चौकशी केल्याशिवाय ती जगजाहीर करत नाहीत. मग कारण आजचं पायरेटेड युग आहे, याच्यामध्ये कोणीही फोटो कोणाचाही घेऊन पोस्ट करू शकतं, खूप सिम्पल आहे. पण त्यामागची मेहनत फोटोग्राफरची ही कोणाला दिसत नसते. पण नॅशनल जॉग्राफिक हे असं प्लॅटफॉर्म आहे, त्यावर जर तुमचा फोटो झळकला
तर तो जगजाहीर त्याचं दिसतो आणि लोकांना त्याविषयी माहिती होतो. अशाच प्रकारे तो फायनल स्टेजमध्ये होऊन विनिंग फोटोग्राफ म्हणून निवडण्यात आला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे पहिले तर. आणि म्हणजे आम्ही बघितलं की त्यामध्ये अजून 3 पण म्हणजे अजून तुमच्यासोबत अजून 2 लोकांना आपण त्या 12 कंटेस्टंट मधून म्हणजे आलेले आहेत. तर आता म्हणजे याच्यानंतर तुम्हाला त्यांनी तिथे बोलवलं आहे किंवा याची प्रोसेस काय त्याच्यानंतरची, म्हणजे विनर झाल्यानंतरची? त्यांचा ईमेल आलाय मला काही दिवसांनी. त्यानंतर त्या ईमेलमध्ये त्यांनी मला ॲड्रेस मागितला. त्यावर त्यांनी मोमेंटो नॅटजिओचा पाठवला. त्यामध्ये फेब्रुवारी मंथमध्ये माझा एक फोटो त्यांनी जो विनिंग फोटोग्राफ आहे तो पब्लिश केला. त्यासोबत बॅक साईडवर फुल प्रिंटमध्ये तो आहे. सुंदर नॅटजिओचं एक मोमेंटो आहे, एक डायरी आहे. आणि ती आठवण किंवा ती जी मोमेंटो आहे तो जगात फार कमी लोकांकडे असतो, जो अमरावतीमधून माझ्याकडे आहे, आपल्या भारतातून. आता म्हणजे मला हे क्वेश्चन पडलंय की तुम्ही डॉक्टर आहात आणि आता तुम्ही फोटोग्राफी पण करत आहात आणि सध्या तुमचं वय काय आहे म्हणजे? माझं वय आज 40 आहे. मी असं समजा की मागच्या 15 वर्षापासून फोटोग्राफीमध्ये आहे. आणि यासोबत माझे मित्र आहेत. त्यांची नेहमी माझी सोबत असते. डॉक्टर प्राजक्त राऊळ, त्यानंतर अमित सोनटक्के, विनय बडे आणि यादव तरटे पाटील, ते कन्झर्वेशनिस्ट आहेत, फोटोग्राफर आहेत. तर या लोकांसोबत मी नेहमी असतो. हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि यामध्ये एवढे वर्ष कसे निघून गेले खरंच मलाही कळले नाही. म्हणजे एखाद्याची जर आवड असेल किंवा छंद असेल तर तो कोणत्या पण वयात तो म्हणजे त्या छंदावर काम करू शकतो आणि आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो, जसं डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांना नेटजिओ मध्ये खरं तर नेहमीपासून प्रकाशित व्हायचं एक थोडासा त्यांचा छोटासा स्वप्न होता. तो त्यांनी आज 40व्या वर्षी त्यांनी पूर्ण केलेला आहे तो स्वप्न. तर छंद वय बघत नाही, आपण कोणत्याही वयात आपला छंद जोपासू शकतो. आता तुमचा जो विनिंग फोटोग्राफ आहे तो कुठला आहे आणि तुम्ही कसा टिपलेला आहे? तो फोटोग्राफ म्हणजे कॉमन वूड सँडपायपर त्याला म्हणतात. तो फोटोग्राफ अमरावती येथेच टिपण्यात आला आहे. दरवर्षी हिवाळ्यात तिथे पक्षी खूप प्रमाणात येतात. कुठे? बोर धरण जे अमरावतीचं आहे, प्रसिद्ध धरण आहे. तिथे पाण्याच्या शोधात किंवा फीडच्या शोधात त्यांचा सर्वायवलसाठी पक्षी स्थलांतर करून दरवर्षी तिथे येतात. हा पक्षी भारतामधलाच आहे. वेटलँडवर आढळतो, पाणथळ पक्षी आहे. आणि तो जेव्हा स्कार्सिटी असते, जेव्हा खूप कमी फूड अवेलेबल असतं, तर 2 पक्षी 2 प्राणी कधीही टेरिटरीसाठी भांडण होतेच, त्यांचं टेरिटोरियल फाईट होते. जो जिंकतो तो ती टेरिटरी जिंकतो, त्या टेरिटरीवर त्याचा हक्क असतो. तर या फोटोसाठी आम्ही खूप दिवसाचा मी प्रयत्न करत होतो की कारण ती खूपच फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंडमध्ये असं होत असतं. आणि 2 पक्षी जेव्हा जवळ येतात तर ते आपल्याला डोळ्यांनी दिसत पण नाही की हा मोमेंट होतो जो विनिंग फोटोग्राफ आहे तो. कारण यासाठी जी स्पीड पाहिजे कॅमेऱ्याची तो मोमेंट टिपण्यासाठी, तो आधी आम्हाला सकाळी जाऊन तिथे लॉक सारखं म्हणजे एखादा मेलेला ओंडका लाकडाचा तुकडा तिथे पडलेला आहे असं झोपावं लागतं. वाट पाहावी लागते तासंतास. मग ते पक्षी न घाबरता फिअरलेसली तिथे येतात, त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटी करतात. हे सगळं सूर्योदयाच्या आधी आम्हाला पोचून तिथे रेडी राहावं लागतं. आणि मग ते पक्षी सूर्योदयानंतर ॲक्टिव्हिटी सुरू होते. आणि त्या दरम्यान एक प्रॉपर अँगल पाहिजे, लाईट पाहिजे प्रॉपर, विंटरचे कलर्स मला त्यात पाहिजे होते, रिफ्लेक्शन पण मी त्यात घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस जो वाऱ्याचा वेग आहे तो खूप कमी पाहिजे, जेणेकरून रिफ्लेक्शन क्लिस्टर क्लिअर त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय. तर या गोष्टींवर, भरपूर गोष्टींवर हा एक फोटोग्राफ अवलंबून आहे आणि तो परत जीवनात कधी होईल असं वाटत नाही. म्हणजे तो या हिवाळ्यातच घेतलेला आहे का? नाही, तो एक 2-3 हिवाळ्या आधीचा फोटो आहे. तर आता तुमचा जो म्हणजे तुम्हाला खूपदा असे वेगळे वेगळे अनुभव आले असणार आहे फोटोग्राफी करताना जंगलमध्ये. मोस्टली ते सेफ नसतं खूपदा. तर त्या अशा एखादा अनुभव? हो, असे अनुभव जंगलात नेहमी येत असतात. बरेचदा आम्ही जिथे झोपलेलो असतो, बसलेलो असतो,
ती जागा म्हणजे जंगलाती असते, ती सगळ्या माणसांसाठी ती जागा नसते. वाईल्ड ॲनिमल्स तिथे आजूबाजूला असतात. एकदा आम्ही फोटोग्राफी करत असताना झोपलो होतो आणि सडनली तिथून एक खूप मोठा स्नेक आला, जवळ आला, 4 फुटावर आला आणि मग नंतर आम्हाला कळलं की तो इतक्या जवळ येतोय. मग थोडं अवेअर झालो, कारण आम्ही थोडं मुवमेंट केल्याशिवाय तो पण अवेअर नसतं झाला, कारण त्याला पण माहिती नव्हतं की आम्ही इतक्या जवळ आहे. आणि खूप मोठा 8-10 फुटाचा तो स्नेक होता. ऑब्व्हियसली तो तसं काही करणार नव्हता, कारण तो त्याचं काम करत होता, सर्च करत होता काहीतरी बर्डचे अंडी किंवा पिल्लं. आणि आम्ही थोडंसं मागे हटलो तर तो सतर्क झाला, मग सेफ डिस्टन्सनी तो पण निघून गेला. बाप रे बाप. आता तुमच्या या छंदाला तुमची फॅमिली कशी बघते? या छंदाला माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. माझी वाईफ मेघना, माझे मुलं, माझे सगळीच फॅमिली जे आहे, माझी आई, सगळ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट आहे. त्यांच्या सपोर्टशिवाय मी हे करू शकत नाही, कारण घरापासून खूप लांब ट्रॅव्हल करावं लागतं. ट्रॅव्हलिंग म्हणजे काही सोपं नसतं. त्यानंतर वेळ द्यावा लागतो, जो फॅमिलीचा वेळ मी त्यामधला घेतोय या पॅशनसाठी. आणि पैसा पण खूप खर्च होतो पॅशनसाठी. तर या सगळ्यांसाठी या सगळ्यांचा खूप मोठा रोल आहे. त्यांनी जर मला सपोर्ट नसतं केला तर आज मी इथवर पोहोचू शकलो नसतो. ते तर आहे, फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असते. जेव्हा तुम्हाला ही बातमी म्हणजे जेव्हा तुम्हाला ही न्यूज कळाली की तुमचा जो फोटोग्राफ आहे तो विनिंग फोटोग्राफ म्हणजे ॲज अ सिलेक्ट झालेला आहे आणि तुम्ही जिंकले आहे तेवढी मोठी नॅशनल कॉम्पिटिशन, तेव्हा तुमची फिलिंग तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तेव्हा तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या आजूबाजूला काय एकदम सुरू होतं? जेव्हा मला हा ईमेल मिळाला तेव्हा मी क्लिनिकमध्येच होतो आणि मला नोटिफिकेशन आलं NatGeoचं. थोडंसं मला त्यामध्ये दिसलं आणि पण पेशंट असल्याकारणाने मी तो पूर्णपणे ओपन करू शकलो नाही. मग शांततेत मी नंतर तो नीटपणे वाचला. पण त्या दरम्यान माझ्या ब्लडमध्ये शरीरामध्ये ॲड्रिनालिन रश झाला, कारण इतकी मोठी आनंदाची बातमी आपल्याला मिळणे आणि ते पण नॅशनल जिओग्राफिक, जे आपण लहानपणापासून पाहतो आलो आहे टी व्हीवर, की अशा प्लॅटफॉर्मवर आपला विनिंग फोटोग्राफ ठरणे ही कुठल्याही फोटोग्राफरसाठी लाईक जसं फिल्मसाठी ऑस्कर एक मोठा पारितोषिक आहे किंवा सन्मान आहे, तसाच जसं कुठल्याही खेळामध्ये ऑलिम्पिक एक मोठं प्लॅटफॉर्म आहे, तसंच फोटोग्राफरसाठी नॅशनल जिओग्राफिक पण एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तो फोटो झळकला. तुम्ही ज्या कॉम्पिटिशनला जे फोटो पाठवले होते तेव्हा तिथे किती फोटो पाठवले होते? म्हणजे तुम्ही बघा, नॅशनल जिओग्राफिक जे इंडिया आहे, अशा कॉन्टेस्ट ज्या असतात, मेगा फोटोग्राफी कॉन्टेस्ट ज्या इंटरनॅशनल असतात, याच्यामध्ये खूप सारे फोटो पाठवता येत नाही. तुम्हाला तुमचा बेस्ट 1 or 2 फोटो द्यावा लागतो. पण ही जी कॅप्चर इन मोशन फोटोग्राफी कॉन्टेस्ट होती ही ऑनलाईन होती आणि याच्यामध्ये फक्त एकच फोटो, म्हणजे तुम्ही टिपलेल्या 15 वर्षातला फक्त एक फोटो तुम्ही पाठवू शकत होते. अरे बापरे, एकच फोटो? फक्त एक फोटो. आणि तुम्ही तो फोटो पाठवला? तो एकच फोटो मी त्यामध्ये टाकला आणि जो विनिंग फोटोग्राफर. म्हणजे तुम्हाला असं तुम्ही काय विचार करून तो फोटो टाकला होता की म्हणजे तो एक विनिंग फोटोग्राफ ठरलाय तो, तर तुमचं काय विचार होतो त्याच्या मागे? तो फोटो जेव्हा मी टिपला होता तेव्हाच आम्ही मित्रांनी डिस्कस केलं होतं की हा मुवमेंट परत होणार नाही आणि खूप रेअर मुवमेंट आहे. कुठल्याही फोटोग्राफी कॉम्पिटिशनसाठी आता इतक्या वर्षापासून मी फोटोग्राफीमध्ये आहे, आम्ही फोटोग्राफीमध्ये पार्टिसिपेट करत असतो, विनिंग फोटोग्राफ बघतो, तर त्यावरून एक अभ्यास असतो की जे जजेस असणार आहेत त्यांना काय हवं आहे आणि जो कॅटेगरी होती त्या कॅटेगरीचा अभ्यास करून मी तो एक फोटो निवडला होता की हा या कॉन्टेस्टमध्ये जाऊ शकतो चांगल्या लेवलवर, आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आला. तुम्हाला कॉन्फिडन्स होता की हे फोटो मला काही ना काहीतरी देणार आहे? हो, ते जेव्हा हा मोमेंट मी टिपला, कारण त्याला खूप वर्ष लागली, आणि त्यानंतर टिपल्यानंतर मला एक याच्याविषयी ठाम विश्वास होता की हा फोटो चांगल्या लेवलवर कुठेतरी येईल, पण तो नॅशनल जिओग्राफिकला येईल हे माहिती नव्हतं. तर आज आपण डॉक्टर तुषार अंबाडकर यांच्याशी बोललो आहोत, ज्यांनी NatGeoची जी फोटोग्राफी कॉम्पिटिशन होती ती जिंकलेली आहे आणि त्यांचा विनिंग फोटो पण अतिशय सुंदर आहे. आम्ही बघितलेला आहे, आम्ही दाखवणार तुम्हाला पण.
म्हणजे आता या सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला एक गोष्ट कळते की त्यांनी त्यांचा छंद जोपासला, त्यांनी ते सोडलं नाही आणि त्यांनी ते त्यांचा वर्किंग जो प्रोफेशन आहे ते डॉक्टर आहेत आणि त्यांनी डॉक्टर सोबत ते फोटोग्राफी पण केली त्यांनी. आणि त्यांनी आज म्हणजे अवघ्या 15 वर्षानंतर त्यांना हा मोमेंट आलेला आहे. जे मोमेंटसाठी ते वेट करत होते, जे मोमेंटसाठी ते काम करत होते आणि ते त्यांची जी प्रयत्न आहे, त्यांचा जो प्रोसेस आहे, पेशन्स आहे आणि जो हार्डवर्क आहे ते तिथं सार्थकी लागलेलं आहे. तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अमरावतीकरांसाठी आणि अमरावतीसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही, की आपल्या शहरातला एक फोटोग्राफर ज्याचा फोटो नॅशनल फोटोग्राफी कॉन्टेस्टमध्ये आणि नेट जिओमध्ये झळकत आहे आणि ते तिथे जिंकलेले आहे. तर अशा खूप जे अपकमिंग फोटोग्राफर असणार किंवा ज्यांना फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे ते तुमच्याकडून नक्की प्रेरणा घेणार आहे आणि नक्की खूप काही शिकणार आहे. तर धन्यवाद. थँक्यू.